हॅलो हाय नमस्कार. वेलकम आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी काय बनवत आहे तुम्हीच ओळखा. आणि एकंदरीत तुम्हाला माझी ही डिश बघून अंदाज आलाच असेल की मी काय बनवलं. तर बरोबर ओळखलं आहेत तुम्ही. मी घेतलेली आहे इथे घरी मोड आणलेली मटकी, मूग मटकी आणि थोडीशी चणे, हरभरे ज्याला आपण म्हणतो ते घेतलेले आहेत. मी घरीच मोड आणलेला आहे त्याला. सो इथे बाकीचे घेतलेले पदार्थ ते म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि तेजपान. हे झालं एका ताटामधलं. आता बाजूला अजून काही जिन्नस आहेत घेतलेले, ते पण मी सांगते. तर मीठ आहे चवीपुरतं वापरायचं आपल्याला. मूग मटकी आहे मोड आलेली, छान स्वच्छ पाण्यात धुवून ठेवलेली आहे. आणि मसाल्याचा डबा ॲज युजल. आणि आज मी वापरते आहे तिळाचं तेल. आता थंडावा जरा सुरू झालेला आहे, सो तिळाचं तेल आणि मोहरीचं तेल हे जास्त चालतं. तर तिळाचं तेल घ्यायचं आहे. तर आता आपण बेसिक मसाला तयार करून घेणार आहोत. तर थोडंसं मी आता तिळाचं तेल इथे टाकते आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा टाकायचा आहे सर्वप्रथम तेलामध्ये. थोडासा आरतून परतून घेतल्यानंतर लसूण टाकूया त्यामध्ये. लसूण पण आरतून परतून करणार आहे आपण तेलामध्ये, थोडासा फ्राय करायचा आहे. आणि आता याच्यामध्ये ना थोडेसे सुके मसाले टाकून घेतलेले आहे, म्हणजे गरम मसाला 2 चमचे टाकून घेतलेला आहे फक्त. आता टमाटर टाकून हे पण थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तुम्ही हे शिजवताना कांदा, टमाटर, लसूण त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. आणि मी काय केलं आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकलं टोमॅटो लवकर शिजायसाठी. पण मी मसाला म्हणजे कांदा टमाटरमध्ये पाणी न टाकता एक झाकण ठेवलं आणि त्या प्लेटवरच थोडंसं पाणी ठेवलं. ते पाणी जसं जसं गरम होईल ना, त्या वाफेने आतले जे जिन्नस आहे ना ते शिजायला मदत होते. तर मसाल्यात पाणी नाही घातलं की मसाल्याची टेस्ट आणि त्याचं जे ग्रेव्ही असते ना ती खूप छान होते. तुम्ही एकदा करून बघा. तर मी ते काढून घेतलेलं आहे एका मिक्सरच्या पॉटमध्ये आणि बारीक करून घेतलेलं आहे, त्याला छान वाटून घेतलेलं आहे. त्याच पतेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग टाकून दिलेली आहे. आता जिरं मोहरी तडतडायला लागली आहे, तर याच्यामध्ये ना आपण वाटून घेतलेला मसाला ॲड करणार आहोत. हा मसाला पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे आणि छान होऊ द्यायचा आहे तेलामध्ये, जोपर्यंत मसाला तेल सोडायला लागत नाही तोपर्यंत. आणि तेजपान पण टाकून घेतलेला आहे. मी फक्त तेजपान वापरलेला आहे, कुठलाही गरम मसाला, काळा मसाला वापरलेला नाही आहे. जो घरी बनवलेला मसाला आहे तो वापरलेला आहे आणि तेजपान. तुम्हाला जर काळे मसाले वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता, नसेल आवडत तर स्किप करू शकता. तर आणि मग त्याचबरोबर मी सुके मसाले टाकून घेतलेले आहे. थोडीशी हळद, 1.5 चमचा तिखट चवीप्रमाणे आणि काळा मसाला थोडासा जो घरी बनवलेला आहे तो, आणि त्याचबरोबर धने जिरे पूड टाकून घेतलेली आहे. हे तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे. आणि आपण धुवून ठेवलेली मूग मटकी आणि थोडेसे चणे आहेत त्याच्यामध्ये, हरभरे, तर ते पण आता मसाल्यामध्ये टाकून घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकू आणि थोडा वेळ होऊ देऊ. थोडंसं मिक्सरचं जे पॉट होतं ना त्यामध्येच पाणी घालून मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि हे सर्व मसाले झाल्यानंतर ना, सर्व मसाले शिजल्यानंतर इथे फक्त गरम पाणी वापरायचं आहे. त्याने आपली चव पण तशीच राहील, फ्लेवर पण तसाच राहील मसाल्यांचा. तर थंड पाणी कृपया वापरू नका. मी थोडंसं गरम पाणी करूनच घेतलेलं आहे इथे, म्हणजे त्याने आपलं ना तर्री म्हणतो आपण किंवा स्टेक्चर ते तसंच राहतं, त्याची ग्रेव्ही छान, त्याला कलर येतो. आणि थंड पाणी वापरलं ना तर मग जसा पाहिजे तसा स्टेक्चर येत नाही भाजीला. आणि आता झाकण ठेवून, गरम पाणी टाकलं आहे आधी आणि झाकण ठेवून थोडा वेळ होऊ दिलेला आहे. आधीमध्ये चेक केलं होतं. तर इथे ही मटकीची उसळ म्हणा किंवा मटकीची भाजी किंवा मटकीची मिसळ तर इथे तयार झालेली आहे. तुम्हाला पातळ पाहिजे असल्यास पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आणि याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकून ना
आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व करायचं आहे. तर इथे मी काय केलं, जे घरी चिवडा होता थोडासा बनवलेला, तो चिवडा मी या उसळवरती किंवा मिसळवरती टाकून घेतलेला आहे आणि छान कांदा टमाटर लिंबूनी गार्निश करून सर्व केलेला आहे. तुम्हाला नुसतंच खायचं असेल तर चिवडा वगैरे न टाकता तरी खाऊ शकता, पावाबरोबर खाऊ शकता, पावबरोबर आणि चपातीबरोबर पण खाऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता. तर इथे छानपैकी भेळचा एक प्रकार, भेळ पण म्हणू शकतो आपण त्याला, तर भेळ पण तयार झालेली आहे आणि मिसळ पण तयार झालेली आहे. ॲज यू विश, तुम्ही कसंही खाऊ शकता. सो कशी वाटली माझी आजची रेसिपी ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हं. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा, तुमची आणि तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या. बाय, टेक केअर. या भेळ खायला और मिसळ खायला.